नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात। अशातच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000ची आर्थिक मदत केंद्र सरकारद्वारे केली जाते। अशातच या योजनेचे एकूण 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत। तर आता शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। अशातच सरकारने नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत। या नवीन गाईडलाईन्समुळे काही शेतकरी योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। जर तुम्ही सरकारच्या गाईडलाईन्सचे योग्य पालन केले नाही तर 19वा हप्ता खात्यात जमा होणार नाही। पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल। तर आता आपण पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांना बसणार फटका। तर जर तुम्ही अल्पभूधारक असाल तर त्याची पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्या। जिल्हा कृषी कार्यालयाकडून भूमी अभिलेखाची पडताळणी करून घ्या, नाहीतर 19व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहाल। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना काही चूक केली असेल अथवा त्रुटी ठेवली असेल, चुकीचा बँक खाते क्रमांक टाकला असेल तर तुमचा हप्ता थांबवला जाईल। बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचा हप्ता अटकू शकतो। या चुकांमुळे तुमचा हप्ता जमा होणार नाही। त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा नजीकच्या ऑनलाईन सेवा केंद्रात माहिती अद्ययावत करा। तसेच जर तुम्हाला या योजनेसंबंधित काही तक्रारी असतील तर नेमका कसा संपर्क करायचा हे आपण जाणून घेऊया। तर पीएम किसान टोल फ्री क्रमांक 1800-1155-266, पीएम किसान लँडलाईन क्रमांक 011-233-81092, 011-233-82401, पीएम किसान हेल्पलाईन 155261, 1800-1155-266, पीएम किसान नवीन हेल्पलाईन क्रमांक 011-24300-606। तर तुम्हालाही या योजनेसंबंधित काही तक्रार असेल तर तुम्ही देखील या नंबरवर फोन करून तक्रार दाखल करू शकता। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।